तुम्ही तुमच्या आजूबाजूला कधी खूप लक्ष देऊन पाहिलेत का? तुम्ही जसा विचार करता, ज्या गोष्टीबद्दल विचार करता, त्या आणि तशाच गोष्टी तुमच्या आजूबाजूला दिसतात. कधी लक्ष गेलं नसेल तर इथून पुढे लक्ष द्या. पण जर समजा एखाद्या गाडीचा विचार करत असो तर तशा प्रकारची गाडी आपल्याला आपल्या आजूबाजूला जाताना दिसते. असं होतं कारण विश्व आपण जो विचार करतो त्याचे संकेत आपल्याला देत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की हे संकेत म्हणजे आपण जो विचार करतो, आपण जे स्वप्न बघतो ते स्वप्न पूर्ण होणार आहे याचे संकेत आपल्याला विश्व कसं देतं हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रोंडा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 25व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आज दिवसभरात तुम्ही लक्ष देऊन पहा. हे विश्व तुम्हाला तुमच्या स्वप्नांचे संकेत देत आहे. त्याबद्दल तुम्ही आभार माना, कारण विश्व तुम्हाला ते संकेत देऊन तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ आहात का नाही हे पाहत आहे. आज दिवसभरात तुम्ही असे 7 संकेत शोधून काढा. या संकेताबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करायची आणि या संकेतांच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यात आपली स्वप्न कशी पूर्ण करायची, हे नेमके कसे करायचे, ह्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आता पाहूया. चला तर मग सुरू करूया. जादूची कृती क्रमांक 25. जादूचे संकेत. यातील पहिली पायरी, तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची यादी करा. त्यातील प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञ का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. त्या वरदानाबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. यातील दुसरी पायरी, आज दिवसभर तुम्ही खूप जागरूक राहा आणि दिवसभरात तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रसंगांपैकी तुम्हाला कृतज्ञता कशाबद्दल व्यक्त करता येईल असे किमान 7 संकेत शोधा. यातील तिसरी पायरी, जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. त्याबरोबरच रोंडा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 25व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले. भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.